शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे काही 10-20 वर्षात निर्माण झालेले नाहीत, लक्षात ठेवा. तुमची ही सगळी आंदोलनं स्टंटबाजी असतात. सरकार विमा कंपन्यांचं सरकारचं साठलूट आहे. सोयाबीन उत्पादकांच्या ज्या काही भावना आहेत त्याच्याशी तुपकर कुठेतरी खेळतात. अरे नकार देऊ भिकारचोट सरकारने 10,000, पण किमान मग 9,000 द्या. की रविकांत ती जागा देणं शक्य नाही. सरकार आल्याला मी तुला महामंडळाचा अध्यक्ष करतो. तुम्ही सामान्य शेतकऱ्यांमध्ये जाऊन विचारा ना रविकांत तुपकर बद्दल. नेत्यांना नका विचारू. नेत्यांना तर मी चालतच नाही हो. मी चिखली विधानसभेत तयारी केली 2014 साली. बरं. ऐन वेळी तिथली जागा मला सुटली नाही, तेव्हा मी नाराज झालो असं देवेंद्र फडणवीसांना कळलं. त्यांनी मला फोन केला. या सगळ्या परिस्थितीमध्ये सोयाबीन कापसाला एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कारण आमचा उतारा यावर्षी 50% कमी झाला. नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय ॲग्रोवन. यंदा दुष्काळामुळं कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं. पण आपण बघतोय की हंगामाच्या सुरुवातीलाच या दोन्ही पिकांचे भाव हा उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढतोय. ह्याच रोष लक्षात घेऊन रविकांत तुपकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार आंदोलनाचा हाक देत ते मैदानात उतरलेत. परंतु तुपकर यांच्या आंदोलनावर मागील काही वर्षांपासून वेगवेगळी टीका केली जाते, वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. मग ही टीका काय, हे प्रश्न काय आहेत, त्यावर स्वतः रविकांत तुपकर उत्तर देणार आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार. सर, पहिला प्रश्न हाच आहे. आता आपण एल्गार आंदोलनाची हाक दिली आहे, आपण वेगवेगळे दौरेसुद्धा चालू केलेले आहेत महाराष्ट्रभर. परंतु मागच्या काही वर्षांपासून आपण जे काही आंदोलन केली, उदाहरणार्थ अरबी समुद्रात जलसमाधीचं आंदोलन असो किंवा मग बुलढाण्यामध्ये आपल्या गावी केलेलं एक आत्मदहनाचं आंदोलन असो, त्यावर अशी टीका केली गेली. त्याच्यामध्ये काही शेतकरी आहेत, आपले स्वकीयसुद्धा आहेत, त्यांनी अशी टीका केली की तुमची ही सगळी आंदोलनं स्टंटबाजी असतात. तर यावर तुम्ही काय सांगाल? नाही, आता आमची आंदोलनं जर स्टंटबाजी असतात तर मग इतरांची आंदोलनं काय असतात? स्टंटबाजी जर का मला करायची असती तर मी 5 लोक 10 लोक नेऊन कुठेतरी टावरवर चढलो असतो, काहीतरी केलं असतं. 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढणं ही स्टंटबाजी असू शकत नाही, लक्षात ठेवा. बरं. आणि माझा जर का तुम्ही 20 वर्षाचा चळवळीचा इतिहास पाहिला तर ज्यावेळी मी आंदोलनं करतो किंवा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरतो त्यावेळी मी शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही पाडून देतो. आता तुम्ही अरबी समुद्राच्या आंदोलनाचा विषय केला तर मी त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो, 6 नोव्हेंबरला मागच्या वर्षी बुलढाण्यामध्ये आपण 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. ते 50,000 शेतकरी मोर्चा काढला, ती काही स्टंटबाजी नव्हती. ते काय स्टंटबाजीचा विषय आहे का? एवढ्या संख्येनं शेतकरी बुलढाण्यासारख्या ठिकाणी एकत्र येतात. 50,000 शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढून सरकारनं ऐकलं नाही. आम्ही सरकारला सांगितलं की आमची शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की आज आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही अरबी समुद्रात जाऊन जलसमाधी घेणार. आम्ही 2,000 शेतकरी मुंबईला बुलढाण्यातनं गेलो. 5,000 पोलीस रस्त्यावर होते आम्हाला अडवायला. आणि सीएम डीसीएम साहेबांनी मला सारखे फोन केले. आमची बैठक झाली सह्याद्री अतिथीगृहावर 2.5 तासाची. त्या बैठकीमध्ये काय मिळालं? अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनाने आम्हाला काय दिलं? तर त्या आंदोलनामध्ये सततच्या पावसाची सुद्धा नुकसान भरपाई दिली पाहिजे ही मागणी मी लावून धरली. तुम्ही 23 नोव्हेंबरचं देवेंद्र फडणवीसांचं ट्विटर आणि फेसबुक जर जाऊन बघितलं तर त्यांनी स्पष्ट लिहिलंय, रविकांत तुपकरांच्या मागणीवरून आम्ही सततच्या पावसाचे राज्यासाठी पैसे मंजूर करतो आहोत. हे पहिलं यश आम्हाला त्याच्यामध्ये मिळालं की एआयसी कंपनी पैसे टाकत नव्हती, त्या कंपनीला आम्ही पैसे टाकायला त्या आंदोलनामध्ये भाग पाडलं. वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी कंपाऊंड करण्याचा जो ठराव पास झाला किंवा त्या संदर्भातला प्रामुख्याने सकारात्मक विचार झाला तो त्या बैठकीमध्ये झाला. असे अनेक विषय त्या बैठकीमध्ये मार्गी लागले. त्यामध्ये या अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनामध्ये आम्ही राज्यासाठी 1,500 कोटी रुपये सततच्या पावसाचे मंजूर करून घेतले. मग हे आमचं यश नाही का? याला स्टंट कसं म्हणता येईल तुम्हाला? आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी 114 कोटी रुपये आले सततच्या पावसाचे. आणि त्याच अरबी समुद्राच्या आंदोलनाने आम्ही मुंबईला जाईपर्यंत नगरच्या जवळ असताना मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली की बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यासाठी 157 कोटीचं पॅकेज देतोय आम्ही. का बुलढाणा वाशिमला दिलं? कारण 90% शेतकरी बुलढाण्याचे होते आणि 10% वाशिमचे होते त्या आंदोलनामध्ये. आयबीचा रिपोर्ट जातो त्यांना. बरोबर. आणि आम्ही सह्याद्री अतिथीगृहाच्या बैठकीत बसल्यावर सांगितलं की आम्हाला 157 कोटीचं पॅकेज मान्य नाही. 32 कोटी त्यांनी वाशिमला दिले. आम्ही म्हटलं आम्हाला जास्त पाहिजे. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी 174 कोटी रुपये स्पेशल अरबी समुद्राच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून दिले. 174 कोटीची नुकसान भरपाई, 114 कोटी सततच्या पावसाची दिले. आणि जे आम्ही एआयसी कंपनीच्या विरोधात आंदोलन केलं, आत्मदहनाचं आंदोलन केलं, त्या आंदोलनात 70 कोटी रुपये त्या दिवशी मिळाले. त्याच्या आधी आम्ही कृषी कार्यालयाला घेराव घातला, त्या आंदोलनात काही पैसे मिळाले, 56 कोटी रुपये मिळाले. असे मिळून एआयसी कंपनीच्या छाताडावर बसून आणि शेवटचे उरलेले पैसे मी म्हटलं एआयसी कंपनीच्या कार्यालयाने उड्या मारू. सरकार हादरलं आणि एआयसी कंपनीकडून आम्ही 229 कोटी रुपये टाकले बुलढाणा जिल्ह्यासाठी. 517 कोटी रुपये आम्ही आंदोलनाच्या जोरावर सरकारवर प्रेशर करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळून दिले. 2.5 लाख शेतकऱ्यांना विम्याचे पैसे आले.
म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कधी विमा बघितला नव्हता आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, एका शेतकऱ्याला नप्ते नावाचा एक शेतकरी चौथा गावचा बुलढाणा तालुक्यात 8 लाख रुपये आले. बरं. एक अनपट नावाचा शेतकरी आहे वळती तालुका चिखली, त्यांना 7 लाख रुपये आले. एक प्रभू काका बाहेकर म्हणून आहेत किनोळ्याचे, त्यांना 4-4.5 लाख रुपये आले. एक वाडी ब्रह्मपुरी गाव आहे, तिथे एक वानखडे नावाचे शेतकरी आहेत, त्यांना 4.5-5 लाख रुपये आले. एक देऊळगाव राज्यातले शेतकरी आहेत मुंडे म्हणून, त्यांना 3.5 लाख रुपये आले. अशा रकमा आल्या. गिरडा नावाचं एक गाव आहे बुलढाणा तालुक्यात, 3.5 कोटी रुपये एका गावामध्ये आले. एकाच गावात आले. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही पाडून दिलेला आहे. ठीक आहे, काही शेतकऱ्यांना नसतील मिळाले पैसे, पण 2.5 लाख शेतकऱ्यांना पैसे मिळाले, त्यांच्या खात्यात जमा झाले, हे नाकारून चालणार नाही. मागच्या आंदोलनात आत्मदानाच्या आंदोलनाच्या नंतरचं जे आंदोलन झालं आमचं, तर त्याच्यामध्ये मुंबईला आम्हाला सरकारने जाऊ दिलं नाही, अटक केली. त्याच्यामध्ये जे पैसे मिळाले त्याच्यात लोकांच्या पेरण्या झाल्या. ऐन पेरणीच्या वेळी ते पैसे उपयोगात पडले. मग तुम्ही याला स्टंटबाजी कशी म्हणता? बरोबर. तुम्ही सामान्य शेतकऱ्यांमध्ये जाऊन विचारा ना रविकांत तुपकर बद्दल. नेत्यांना नका विचारू. नेत्यांना तर मी चालतच नाही हो. म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे येणं हे कदाचित त्यांना अडचणीचं ठरत असेल आणि ते काही करत नाही म्हणून दुसऱ्याला दोष द्यायचा, अशा पद्धतीने हा उद्योग आहे. आंदोलनाच्या जोरावर सरकारला कसं झुकवायचं. आता आपण एल्गार आंदोलनाचा पुकारा केलाय, आपण आता राज्यव्यापी दौऱ्यावर सुद्धा आहेत. तर आज जेव्हा तुम्ही दौऱ्यावर असतात तेव्हा सुद्धा अशी टीका केली जाते की सोयाबीन उत्पादकांच्या ज्या काही भावना आहेत त्याच्याशी तुपकर कुठेतरी खेळतायत. हे खेळतायत म्हणजे कसं काय मला सांगा. सोयाबीनचे दर यावर्षी पडलेले आहेत. बरोबर. कापसाचे दर यावर्षी पडलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, यावर्षी सोयाबीन कापसाचा उत्पादन खर्च आम्ही काढलेला आहे. हा 1 एकरमध्ये यावर्षी 36,200 रुपये उत्पादन खर्च एका एकराचा आहे. एका एकरात सर्वसाधारणपणे 2 क्विंटल 3 क्विंटल 4 क्विंटल सरासरी 5 क्विंटल पकडू. 5 क्विंटल जर का सोयाबीन झाली तर 36,200 भागिले 5 इज इक्वल टू 7,240. एका क्विंटलचा उत्पादन खर्च 7,240 रुपये, लक्षात घ्या. बरं. हा, आणि ती जर सोयाबीन आपण 4200 हायेस्ट रेट आहे सध्या सोयाबीनचा, तो 4200 हायेस्ट रेट पकडा, तर 4200 रुपये जो रेट आहे, 7,240 एका क्विंटलचा उत्पादन खर्च वजा 4,200 रुपये, म्हणजे एका क्विंटल मागे उत्पादन खर्चामध्ये 3,040 रुपयाची तूट आहे. बरं. आणि स्वामीनाथनच्या C2च्या फॉर्म्युल्यानुसार उत्पादन खर्च अधिक 50% नफा हे जर सूत्र पकडलं तर किमान 10,860 रुपये सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. अरे नकार देऊ भिकारचोट सरकारने 10,000, पण किमान आम्हाला 9,000 द्या, आम्हाला 8,000 द्या. आम्ही काय भावनांशी खेळतोय? अरे आम्ही प्रश्न मांडतोय. दुर्दैवाने सोयाबीन कापूस पट्ट्यातले लोकप्रतिनिधी काही बोलत नाहीत या प्रश्नावर, आणि मी एकटा बोलतो म्हणून यांना असूया झालेली, लक्षात ठेवा. आता हे काम कोणाचं आहे बोलायचं? हे लोकप्रतिनिधींचं काम आहे ना. मी भावनांशी काय खेळतो? चळवळीतल्या कार्यकर्त्याचं काम प्रश्न मांडणं हे असतं. आता कापसाचा उत्पादन खर्च आम्ही काढलाय. 1 क्विंटल कापसाचा 1 एकराचा कापसाचा उत्पादन खर्च 40,420 रुपये. 5 क्विंटल कापूस सरासरी झाला तर 8,084 रुपये एका क्विंटलचा उत्पादन खर्च होतो क्विंटलचा. त्यानंतर 7,000 कापूस विकला जातो. 1,084 रुपये हा तूट आहे उत्पादन खर्चाला. आम्ही जगायचं कसं शेतकऱ्यांनी? आणि रविकांत तुपकर काय अमेरिकेची भाषा बोलतो का? मी काय पाकिस्तानाची भाषा बोलतो का? मी ज्या भागात जन्माला आलो, माझा बाप आजही शेतात काम करतो, माझी आई शेतात काम करते, माझ्या मायबापाचं दुखणं मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. अरे ज्यांना निवडून दिलं त्यांनी सभागृहात या प्रश्नावर बोलायचं सोडून माझ्यावर काय टीका करता? मी तर प्रश्न घेऊन मांडत चाललेलो आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला आमदार खासदार व्हायचं असतं तर मी कधीच एखाद्या पक्षात 2 बोंबलत झाला असतो. मला तर कोणी घेतं? माझ्यासारखा हार्डवर्कर कार्यकर्ता कुणाला नको आहे? पण मी ज्या घरात जन्माला आलो, मायचं कुंकू वाचवायसाठी आणि बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवण्यासाठी ही लढाई मी हाती घेतलेली आहे. राजकीय नेत्यांना काय बोलायचं त्यांना बिनधास्त बोलू द्या, आमच्या स्वकीयांना काय बोलायचं ते बिनधास्त बोलू द्या. मला सोयाबीन कापूस उत्पादकांचे प्रश्न हा माझा आत्मा आहे आणि त्याच्यासाठी मी वाटेल ती किंमत चुकवायला तयार आहे. पण एकूणच आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा जर आढावा घेतला तर म्हणजे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही आता 20 वर्षापासून या चळवळीमध्ये आहात. गेल्या 20, 25 किंवा 30 वर्षापासूनचा किंवा 30 वर्षापूर्वी ज्या गोष्टींवर आंदोलन होत होतं, आजही त्याच गोष्टींवर आपण आंदोलन करतोय. म्हणजेच काय, आपण शेतकऱ्यांचे प्रश्न कुठेतरी सोडवण्यात आपण अपयशी ठरतो. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे काही 10-20 वर्षात निर्माण झालेले नाहीत, लक्षात ठेवा. हे महात्मा फुल्यांपासून आहेत. स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासूनचे आहेत आणि स्वातंत्र्यानंतरचे पण आहेत. शेतीच्या शोषणाचा इतिहास महात्मा फुल्यांनी मांडला, त्याच्यानंतर स्वर्गीय शरद जोशींनी मांडला आणि सातत्याने या प्रश्नावर आंदोलनं झाली. आम्ही जी लढतो ही परिवर्तनाची लढाई लढतो आणि परिवर्तन होणं किंवा पोटापाण्याच्या प्रश्नावरची लढाई हे काय असं आज मोर्चा काढला आणि उद्या सुटला असं होत नसतं, लक्षात ठेवा. हा दीर्घकालीन लढा आहे. हा लढा काय असा 1 दशकाचा किंवा 2 दशकाचा नाहीये. आणि मोर्चे काढून आंदोलनं करून आम्ही आमचा आवाज बुलंद करतो, आम्ही सरकारवर प्रेशर तयार करतो. पण खऱ्या अर्थाने हे प्रश्न कधी सुटतील
की शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती आस्था असणारे, शेतकऱ्यांबाबतीत वैचारिक शेतकरी चळवळीबद्दल ज्यांची बैठक विचाराची पक्की आहे, असे लोक सभागृहात गेले तर तिथं काहीतरी होऊ शकतं, लक्षात ठेवा. कारण धोरण करते ते लोक आहेत. बरोबर. धोरण आम्ही नाही ठरवू शकत. आम्ही फक्त मांडू शकतो, भांडू शकतो, त्यांना अडवू शकतो, त्यांना त्या ठिकाणी जा विचारू शकतो आणि जनाधार लोकांचा उभा करून त्यांच्यावर प्रेशर तयार करू शकतो. रविकांत तुपकर, आता आमच्या भागातले काही लोक म्हणतात रविकांत तुपकरनं सोयाबीन कापसाला भाव का नाही दिला. अरे मी काय पियुष गोयल आहे का? मी काय मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा? मी काय कृषी मंत्री आहे का? मी काय पंतप्रधान आहे का? रविकांत तुपकर एक लढणारा साधा कार्यकर्ता आहे. मी सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी लढत असतो. धोरण बदलण्यासाठी त्या विचाराची माणसं तिथं गेली तर ते प्रश्न सुटू शकतात. हे काम राज्यकर्त्यांचं आहे. राज्यकर्त्यांनी कायम शेतीचं शोषण केलेलं आहे आणि शेतीच्या शोषणातून शेतकऱ्यांना गुलाम केलेलं आहे. गुलाम माणसं ही भीक मागत असतात, हक्क मागत नसतात. आणि म्हणून सोयाबीन कापूस पट्ट्यातला शेतकऱ्यांना एकत्रित करण्यामध्ये जो इतके वर्षाचा वेळ आमचा गेला, त्याचाच हा परिणाम आहे की लोकांना आज आम्ही म्हणतो की सोयाबीन कापसाला दर मिळाला पाहिजे, आम्ही म्हणतो आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. लोक म्हणतात ते मोदीचे 2000 कधी येणार आहे. म्हणजे लोकांना बघा तुम्ही, आम्ही म्हणतोय हक्क मागायचा आहे आणि गावाकडचा शेतकरी म्हणतो मोदीचे 2000 कधी येतील. म्हणजे भिकेची सवय लावली. आम्हाला तुम्ही कोणत्याही भंपक योजना देऊ नका. आमच्या सोयाबीनला 10,000चा भाव द्या, आमच्या कापसाला 12,500चा भाव द्या, आम्हाला एक बी मदत तुमची योजना देऊ नका. उत्पादन खर्च अधिक 50% नफा हे सूत्र वापरा, पण भाव पकडताना उत्पादन खर्च पकडताना तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष बांधावरचा उत्पादन खर्च पकडा. ते विद्यापीठाचा बोगस उत्पादन खर्च पकडू नका, अशी आमची मागणी आहे. त्यामुळं सातत्यानं ही लढाई सुरूच राहणार आहे. आज रविकांत तुपकर लढतो आहे, उद्या अजून कोणीतरी भविष्यामध्ये लढेल. या लढाई सुरूच राहतील. पुढच्या पिढीतही लढाई सुरू राहणार आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत धोरणकर्ते शेतकऱ्यांचा विचार करत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. स्वर्गीय शरद जोशी साहेब सोडले तर कुठल्याही शेतकरी नेत्याला असा संपूर्ण असा पाठिंबा राज्यामध्ये किंवा देश पातळीवर आपल्याला मिळताना दिसत नाहीये. तर मग हे नेमकं कशामुळे होतंय? नाही, ही गोष्ट खरी आहे. आम्ही सगळेच लोक आत्ता जे शेतकरी चळवळीत काम करतो ते सगळे जवळपास शरद जोशींच्या विद्यापीठातून आलेले आहेत. आमची शक्ल झाली किंवा आम्ही वेगळ्या पॉकेट्समध्ये काम करतो. स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातून घडलेले आम्ही लोक आहोत. मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर मी काही काळ काम केलेलं आहे. 5-7 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं. मी तेव्हा नुकताच कॉलेजमधून आलो होतो आणि ते मला घेऊन फिरायचे सोबत. ते मला सभा करायला लावायचे, भाषणं करायला लावायचे. मी त्यांची शिबिरं अटेंड केली. मी त्या शिबिरातला विद्यार्थी आहे. लक्षात घ्या की स्वर्गीय शरद जोशी साहेबांना जो देश पातळीवर पाठिंबा मिळाला त्याच्यानंतर इतका व्यापक पाठिंबा कुणालाही मिळाला नाही. ही गोष्ट तितकीच खरी आहे. मिळाला असेल तर पॉकेटमध्ये मिळाला. पण ते नंतर काय झालं की लोकांचा काही काळानंतर भ्रमनिरास झाला. म्हणजे काय होतं, दुर्दैवाने काही लोकांकडून शेतकऱ्यांचा प्रश्न तडीच गेला नाही. आता मी जर लोकांना रिझल्ट मिळवून देऊ शकलो नाही तर लोकांनी माझ्या मागे काय यावं मला सांगा तुम्ही. करेक्ट. हां, त्यामुळं शेतकरी चळवळीत काम करणारे प्रत्येक कार्यकर्त्याचा व्ह्यू हा वेगळा वेगळा असतो. आणि मला असं वाटतं की आंदोलन आणि चळवळीमध्ये पावित्र्य असलं पाहिजे, प्युरिटी असली पाहिजे, पारदर्शकपणा असला पाहिजे, तर लोकांचा विश्वास आपल्यावर राहतो. आणि सातत्य पण त्याच्यामध्ये ठेवावं लागतं. त्या प्रश्नांचा अभ्यास पण खोल जाऊन करावा लागतो. आपला हेतू काय. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, येलो मोझॅक नावाचा जो व्हायरस सोयाबीनवर आला त्याचं पीक विमा कंपन्यांनी कव्हर त्याला दिलेलं नाहीये. करेक्ट. आणि मग कुणीतरी उठतो आणि सांगतो की तुम्ही येलो मोझॅकचे फॉर्म भरा. अरे येलो मोझॅकचे फॉर्म रिजेक्ट होतील ना, त्या माणसाचे आंदोलन पण झाले, रिजेक्ट होतील ना त्याचे फॉर्म. त्यामुळे अभ्यास करून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. आज सोयाबीनचे दर का पडले, कापसाचे दर का पडले, त्याच्यासाठीच्या धोरणात काय बदल केला पाहिजे. नुसतंच आम्ही भाव मागत नाही, सरकारने आम्हाला भाव देऊ नये, पण खासगी बाजारामध्ये सोयाबीनचा दर 9,000, कापसाचा दर 12,500 राहावा. याच्यासाठी आयात निर्यातीच्या धोरणात बदल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक लोक आणि अप्रामाणिक लोक, हेतू वेगळा असणारे लोक, दाखवणारे लोक वेगळे. आमचं तसं नाहीये. आम्ही जे बोलतो तसंच आम्ही वागतो, ही आमची पद्धत आहे. पारदर्शकपणा ठेवतो. ठीक आहे, म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळतो. मी शेतकरी चळवळीत आलो सोयाबीन कापूस पट्ट्यातला. माझं स्वप्न आहे सोयाबीन कापूस पट्ट्यातला महाराष्ट्रातला शेतकरी एक करणं. जसा ऊस पट्ट्यातला शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातला एका ठिकाणी आहे, बरोबर, तसाच सोयाबीन कापूस पट्ट्यातला शेतकरी सुद्धा वज्रमूठ त्याची घट्ट करणं हे माझं स्वप्न आहे. अशी एक टीका केली जाते सर्वसामान्य की शेतकरी नेते मॅनेज होतात. म्हणजे ठीक आहे की आपण असं सरसकट म्हणू शकत नाही की सगळेच लोक मॅनेज होतात, पण हा एक सामान्य लोकांमध्ये एक समज आहे की कुठेतरी आंदोलन उभं करायचं आणि तिथं काहीतरी तोडपाणी होते आणि नंतर ते आंदोलन सोडून दिलं जातं. अजूनही सांगतो की काही लोकांना याचा प्रश्नाचा राग येईल, परंतु हा सामान्य लोकांचा प्रश्न आहे की खरंच असं होऊ शकतं का किंवा होतंय का? नाही, असं होऊ शकतं. म्हणजे सगळेच लोक तसे आहेत असं नाही, पण असं होऊ पण शकतं. त्याचं कारण असं आहे की ज्यांची वैचारिक बैठक पक्की नाही किंवा ज्यांचा आंदोलनाचा हेतू क्लिअर नाही आहे अशा लोकांकडून हे होऊ शकतं. आणि मग असं काही झालं म्हणजे होत नाही असं नाही, होतच ते.
100% नसेल होत, पण काही टक्क्यात तसं होतं. परंतु याच्यामुळे मग बाकीच्यांना सुद्धा फटका बसतो त्या सगळ्या गोष्टीचा, की मग सगळ्यांनाच एका कॅटेगरीत मोडलं जातं. तर मला असं वाटतं की ज्यांचा आंदोलनाचा हेतू स्वच्छ आहे, ज्यांचं उद्देश स्वच्छ आहे, ज्यांना खरोखर लोकांना काय मिळवून द्यायचं आहे, जे प्रामाणिकपणे वागतात, त्यांच्या पाठीशी समाज उभा राहतो असं माझं मत आहे. थेट प्रश्न विचारतो, रविकांत तुपकर मॅनेज होतात का? हे असं आहे, मी जर मॅनेज झालो असतो तर लोक माझ्या पाठीमागे राहिले नसते. लक्षात ठेवा, मॅनेज होतात म्हणजे काय. आता अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनामध्ये सरकारनं आमच्याबरोबर बैठक केली. लोक आम्हाला विचारतात काय मिळवलं तुम्ही. अरे आम्ही सांगितलं की अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनामध्ये आम्हाला सोयाबीन कापसाच्या दरवाढीत सरकारनं फसवलं, ही गोष्ट खरी आहे. आम्ही ते पाठपुरावा केला, पण ते सरकारनं आम्हाला जमू दिलं नाही. पण दुसरं आम्ही काय मिळवलं तर सततच्या पावसाचे 1500 कोटी रुपये राज्याला मिळवून दिले. बुलढाणा जिल्ह्याला 114 कोटी मिळवून दिले. बुलढाणा जिल्ह्यासाठी 174 कोटीचं पॅकेज आम्ही त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून मिळवून दिलं. आणि विमा कंपनीच्या छाताडावर बसून जे पैसे मिळणार नव्हते ते आम्ही जवळपास 229 कोटी रुपये मिळवले. एकट्या बुलढाणा जिल्ह्यासाठी आम्ही 517 कोटी मिळवले. मग तुम्ही कसं म्हणता की तुम्हाला काय मिळवलं त्या आंदोलनातून आणि तुम्ही मॅनेज झाले. लोकांना काय वाटतं माहिती आहे का, एखादा मोर्चा काढला म्हणजे लगेच सोयाबीनला भाव भेटायला पाहिजे, असं होत नसतं. लक्षात ठेवा, ही चळवळ आहे. आज आंदोलन केलं, पुन्हा आंदोलन केलं, वाढवत नेणं, त्याची तीव्रता वाढवणं, सरकारला कोंडीत पकडणं, हे चळवळीचं काम असतं. आता दुर्दैवाने लोकांना काय वाटतं की राजकीय लोकांना, म्हणजे तुम्हाला हसायला येईल की आमच्या भागातले काही लोकप्रतिनिधी काय म्हणतात, रविकांत तुपकर सोयाबीन कापसाला भाव दिला का. अरे तुमचं काम आहे देणं, माझं काम थोडंच आहे ते सोयाबीन कापसाला भाव देणं. बरोबर. आणि बोलता बोलता ते असंही म्हणतात की रविकांत तुपकरच्या नांदी लागून सोयाबीन बी ठेवली बा आम्ही. मी सांगितलं तुम्हाला सोयाबीन ठेवायला. अरे तुम्ही धोरण करते आहात, तुम्ही तिथं जाऊन सोयाबीनवर बोललं पाहिजे, कापसावर बोललं पाहिजे. मी मॅनेज होतो का नाही तुम्ही आमच्या भागातल्या शेतकऱ्याला जाऊन विचारा, गावगाड्यातल्या नेत्यांना नका विचारू. नेते तर तुम्हाला असं भरभरून सांगतील माझ्याबद्दल उलट सुलट सगळं, कारण भीती वाटते नेत्यांना. तुम्ही सामान्य गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना विचारा. आणि मी जर मॅनेज झालो असतो, मी जर चुकीचा वागला असतो, 20-20 वर्षापासून लोक माझ्याबरोबर टिकले असते का. आज माझ्याजवळ 20 वर्षापासूनचा कार्यकर्ता माझ्याजवळ टिकून आहे. बरं, ठीक आहे, 100 1% कार्यकर्ते बाजूला गेले असतील काही कारणाने, पण 99% कार्यकर्ते माझ्याबरोबर तसेच तसे. एवढे पदावर नसताना लोक टिकून ठेवणं हे काही सोपं काम नाही आहे. आणि मी अत्यंत प्युअर माणूस आहे, तुम्हाला मी सांगतो. मला जर मॅनेज व्हायचं असतं तर मी 2014ला ज्यावेळी मला तिकीट मिळाली तेव्हा एखाद्या पक्षात घुसून मी आमदार झालो असतो. मी लाल दिव्याला लात मारून शेतकऱ्यांबरोबर राहिलो नसतो. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की सगळीकडे अंधकार झालेला आहे, आपण प्युअर राहू, इमानदारीला किंमत आहे, या मताचं मी. करेक्ट. म्हणजे तुम्हा रविकांत तुपकर मॅनेज होतात किंवा आंदोलनाच्या आडून पैसे घेतात, याचं याला एक उदाहरण देताना लोक सांगतात की जर तुपकर जर समजा एवढे स्वच्छ याचे प्रतिमेचे आहेत, तर मग त्यांनी इतर शेतकरी नेत्यांना जे जमलं नाही, त्यांनी एक गाडी घेतली, खूप महागडी गाडी घेतली, तर मग यांच्याकडून हे पैसा कुठून आलो, असा सुद्धा प्रश्न काही जण उपस्थित करतात. त्याबद्दल काय उत्तर द्याल तुम्ही? हे बघा, हे राजकीय लोक प्रश्न विचारतात, हे सामान्य शेतकरी विचारत नाही. ज्या राजकीय नेत्यांना माझ्याबद्दल असूया आहे किंवा ज्या राजकीय नेत्यांना माझी भीती वाटते, असे लोक ह्या अफवा सगळ्या पसरवतात, या पुंग्या लोकांमध्ये सोडतात. बघा, मी जेव्हा लाल दिवा मला मिळाला, तो कसा मिळाला. मी चिखली विधानसभेत मला तयारी करायला सांगितली माझ्या नेत्यांनी. मी चिखली विधानसभेत तयारी केली 2014 साली. बरं. ऐन वेळी तिथली जागा मला सुटली नाही, तेव्हा मी नाराज झालो असं देवेंद्र फडणवीसांना कळलं. त्यांनी मला फोन केला. तेव्हा देवेंद्रजी फडणवीस, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी साहेब, महादेव जानकर, विनायक मेटे साहेब हे सगळे सोफिटल हॉटेलला जागा वाटप करत होते जेव्हा भाजप शिवसेनेची युती तुटली. बरं. आणि तिथून मला त्यांनी 3:30 वाजता फोन केला की रविकांत, ती जागा देणं शक्य नाही, तू सगळी तयारी केली, तू निवडून येऊ शकतो, पण माझ्या काही अडचणी आहेत, तिकडे RSSचा प्रभाव आहे आणि ते जरा माझ्या अडचणीत मी तुम्हाला नंतर सांगेन, पण सरकार आल्याला मी तुला महामंडळाचा अध्यक्ष करतो. बरं. हां, म्हणजे आमदारकीचं तिकीट तुला देऊ शकलो नाही म्हणून महामंडळाचा अध्यक्ष करतो, अशी ती कमिटमेंट होती. मला महामंडळाचा अध्यक्ष केला त्यावेळेला. आणि त्याच्या महामंडळाचा 2 वर्षातच मी लाल दिव्याचा राजीनामा दिला. मला मलबार हिलला घर होतं, मला पोलीस सिक्युरिटी होती, मला सगळं दिलं होतं फडणवीसांनी. बरं. आम्ही युतीमध्ये होतो. जेव्हा शेट्टी साहेबांनी निर्णय घेतला की सरकारमधून बाहेर पडायचं, तर पुण्यामधून मी गाडी वापस पाठवली, पुन्हा पाय नाही ठेवला, राजीनामा पाठवला. बरं. त्यावेळी स्वतः फडणवीस साहेब म्हणले राजू शेट्टी साहेबांना, आमचे दुसरे सहकारी होते मादनाईक साहेब तिथं, की रविकांतला मी कृषी राज्यमंत्री करतो, तुम्ही सरकारमधनं बाहेर पडू नका, लगेच MLC करतो. तेव्हा मी म्हटलं साहेब, मला चळवळीत राहणं मी पसंत करेन, तुम्ही त्या मला लायकीचं समजलं, धन्यवाद. मी नाही गेलो तिकडं, मला जायचं असतं तर मी तेव्हाच गेलो असतो. मी नाही गेलो तिकडे. म्हणजे ऑफर होती, 100% ऑफर होती. ऑफर तर मला अनेक असतात. तर मी लाल दिव्याचा राजीनामा देऊन एसटीनं गावाकडे आलो. माझ्याकडे 3 वर्ष फिरायला गाडी नव्हती. मग का नाही विचारलं कोणी की रविकांत तुपकर कसा महाराष्ट्रात एसटीनं फिरतो म्हणून, कसा गाडी पिवळीने फिरतो, कसा ट्रकनं जातो, हे 3 वर्षात नाही विचारलं कोणी. माझ्या फिरण्याची, राज्यभर फिरण्याची कदर माझ्या भागातल्या पत्रकारांना आली, बुलढाण्यातल्या माझ्या मित्रांना आली,
माझा मित्रपरिवार फार मोठा आहे. हम्म. अनेक बुलढाण्यातले पत्रकार मंडळी असतील, इंटेलेक्च्युअल लोक असतील, बुद्धिवादी लोक असतील, साहित्यिक असतील, हे सगळे एका ठिकाणी बसले. विशेषतः पत्रकारांनी पुढाकार घेतला. 25-25 वर्ष 30-30 वर्ष पत्रकारितेमध्ये ज्या लोकांनी घालवले असे सिनियर लोक एका ठिकाणी बसले की हा पोरगा राज्यभर फिरतोय, याला एखादी गाडीची व्यवस्था आपण करून दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली. त्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी लोकवर्गणी उभा करण्याचा निर्णय घेतला आणि ते सगळेजण माझ्याकडे आले की तुम्हाला आम्हाला एक गाडी घेऊन द्यायची आहे. तर त्यावेळी मी त्यांना असं म्हटलं की बा मला जर तुम्हाला गाडी द्यायची असेल तर माझी अट एक आहे बर की त्या गाडीमध्ये राजकारण्याचं कॉन्ट्रीब्युशन नको, त्या गाडीत ठेकेदाराचं कॉन्ट्रीब्युशन नको, त्या गाडीत वाळू माफियाचं कॉन्ट्रीब्युशन नको, त्या गाडीत अधिकाऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन नको. या 4 लोकांचं कॉन्ट्रीब्युशन त्या गाडीत मला पाहिजे नाही. कारण मला आंदोलन करायची आहेत, मला चळवळी करायची आहेत. भविष्यात मी एखाद्या विरुद्ध आंदोलन करायचं त्याला म्हणावं मी त्या तुमच्या गाडीत वर्गणी दिली म्हणून. तर या गोष्टी त्यांनी सांगितलं की मान्य आहे. त्यांनी पत्रकारांनी सुद्धा कॉन्ट्रीब्युशन दिलं. बर हा, ही घटना फार क्वचित होऊ शकते महाराष्ट्रामध्ये. तुम्ही बुलढाण्यातल्या सगळ्या पत्रकारांना फोन लावून विचारा किंवा भेटून विचारा की स्पर्धा करून पत्रकारांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. आणि डॉक्टर गणेश गायकवाड एक फार मोठे साहित्यिक आहेत बुलढाण्यातले, सर्जन आहेत फार मोठे, त्यांची 100-150ची रोजची ओपीडी आहेत, फार मोठं नाव आहे साहित्य क्षेत्रातलं. त्यांच्या अकाउंटला आणि प्रभू काका बायकर एक ज्येष्ठ नेते आहेत, शेतकरी आहेत किनोळ्याचे, त्या दोघांचं जॉईंट अकाउंट त्यांनी काढलं सगळ्यांनी एकत्रित बसून. मी त्या प्रक्रियेत कुठे नव्हतो आणि त्यांच्या अकाउंटला लोकांनी पैसे टाकले जॉईंट अकाउंटला. त्याची तुम्हाला वाटलं तर म्हणजे सरकारला वाटलं तर सीबीआय चौकशी लावा, ईडी चौकशी लावा. अनेक नेत्यांनी खूप खटाटोप केले ते काढायचं. तर प्युअर आहे ना सगळं. आणि त्या अकाउंटला ज्या लोकांनी पैसे टाकलेले त्या लोकांना जाऊन विचारा की बाबा तुझ्या नावानं 5,000 रुपये या रविकांत तुपकरच्या गाडीमध्ये दिसतात, तू टाकले का? तो तुम्हाला सांगेल. एक जरी शेतकरी किंवा कार्यकर्ता असा भेटला की मी रविकांत तुपकरच्या गाडीत पैसे टाकले नाही पण माझं तिथं नाव आहे, असं जर भेटलं तर मी तुमच्यासमोर आयुष्यात पुन्हा दिसणार नाही चळवळीमध्ये. मी इतका प्युअर वागणारा कार्यकर्ता आहे. अहो 32 लाखाची ती गाडी झाली, 32 लाख रुपये त्यांनी उभे केले आणि 5 लाख रुपये चिखलीचा आमचा एक गजानन महाराज मित्रमंडळ परिवार आहे त्या ठिकाणी. ते सगळे माझे मित्र आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. तर त्यांनी त्याच्यात पण पत्रकार आहेत, त्यांनी पण त्या ठिकाणी पुढाकार घेतला. 5 लाखाचा सरप्राईज चेक आणला. त्यांना असं वाटलं की यांना चेक देऊ, पण तिथल्या स्थानिक आयोजकांनी सांगितलं की फुलफिल झालंय सगळं, ऑलरेडी फंड तयार झालाय. तर त्यांनी मग डिझेलला 5 लाख रुपये मला दिले, हे डिझेलसाठी ठेवा. त्यानंतर मला अनेक शेतकऱ्यांनी पैसे दिले डिझेलसाठी. नेताजी पवार पाडळीचे शेतकरी त्यांनी 51,000 रुपये दिले मला. आता मी आजारी होतो मधल्या 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये. पुरुषोत्तम शिंगणे नावाचे एक शेतकरी ज्यांना मी ओळखत नाही, ते 1 लाख रुपयाचा चेक घेऊन आले की तुम्ही एवढं लढता शेतकऱ्यांसाठी, आमचं प्रत्येक वेळी येणं होत नाही, हा 1 लाखाचा तुम्हाला चेक देतो. आता वर्ध्याच्या शेतकऱ्यांनी एका मला त्यांचं नाव आठवत नाही, त्यांचं हिंगण गाठलाय, तर त्यांनी पैसे पाठवले सोयाबीन कापूस आंदोलनासाठी 5,000 रुपये. मागच्या वर्षी पण त्यांनी पाठवले होते. मी माझी त्यांची अजून भेट नाही. अशा अनेक लोक आम्हाला मदत करतात. 1 वर्षापासून मला गाडीत स्वतःच्या खर्चानं डिझेल टाकायचं काम पडलं नाही. मी 10-12 हजार किलोमीटर महिन्याला फिरतो. किमान 90,000च्या पुढे 1 लाखापर्यंत मला डिझेलचा खर्च आहे. हा सगळा खर्च मला लोक त्या ठिकाणी देतात. ज्यांना मला घेऊन दिलेल्या गाडीबद्दल शंका वाटते त्यांनी डॉक्टर गणेश गायकवाड साहेब आणि प्रभू काका बाहेकरांकडे जावं, त्यांच्या बँकेचं अकाउंट चेक करावं आणि त्यांच्याकडे जाऊन बघावं की कुणी पैसे दिलेत गाडीमध्ये म्हणून. मी जर तोडपाण्या केल्या असत्या तर मला लोकांनी मदत केली नसती. मी जर माहितीचा अधिकार टाकला असता तर लोकांनी मला मदत केली नसती. मी जर ब्लॅकमेलिंग केलं असतं तर लोकांनी मला मदत केली नसती. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, शहर आणि जिल्हा हा फार छोटा असतो. तिथल्या पत्रकारांना सगळं माहीत असतं काय चाललंय. एखादा अधिकारी की जेव्हा पैसे देतो एखाद्या नेत्याला तेव्हा तो नंतर सांगत पण असतो त्या पत्रकारांना, इसको दिवाळी को इतने दिए, याला इतके दिले, त्याला तितके दिले. माझ्या नावाने जर तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रात कुणी एखाद्याने सांगितलं की रविकांत तुपकर आला आणि ब्लॅकमेलिंगनं पैसे घेऊन गेला तर भर चौकात फाशी घेईन रविकांत तुपकर. आता शेतकरी नेत्यांचं आयुष्य आम्ही पण सुद्धा जवळून बघत असतो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत की शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढतात. बरं, शेतकरी संघटनेचं असं नाही की इतर ज्या काही उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या संघटना आहे की कोणीतरी शेतकरी खूप मोठा पैसा देतो किंवा मग त्यांच्याकडे खूप मोठा पैसा असतो, पदरचा पैसा घालून बऱ्याचदा हे कामं सगळी करावी लागतात. तर नेमकं शेतकरी नेत्यांचं घरं कसे चालतात, वैयक्तिक विचार झाला तर मग तुमचं स्वतःचं घर कसं चालतं, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? नाही, असं आहे की माझे आई वडील शेतकरी आहेत. माझी आई रोज शेतात जाते, माझे वडील रोज शेतात जातात. बरं, मी प्युअर शेतकऱ्याचा पोरगा आहे. आमचा दुधाचा व्यवसाय होता पूर्वी आमच्या वडिलाचा 43 वर्ष, आता तो बंद केला. आपलं गाव कोणतं? माझं गाव सावळा आहे, बुलढाण्यापासून एक 6-7 किलोमीटर अंतरावर आहे. बरं, सावळा छोटं गाव आहे, साधारणपणे 400 मतदान असेल माझ्या गावाचं आणि 700-800 लोकसंख्या असेल. अतिशय छोटं गाव आहे, शहराला लागून आहे, एक 7-8 किलोमीटर पर्यंत असेल ते अंतर. तर मी त्या छोट्या गावात, डोंगर आहे माझ्या गावाला भोवती आणि कोरडवाहू जमीन आहे आमची सगळी, बागायती नाही.
मी अत्यंत गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेला पोरगा आहे. आजही माझे आई वडील रोज बुलढाण्यातून घरी शेतात जातात सकाळी आणि संध्याकाळी रात्री वापस येतात. माझं घर कसं चालतं, मी 1 रुपया कमवत नाही, माझा कुठलाही व्यवसाय नाही, हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. कुठलाच व्यवसाय नाही आणि व्यवसाय करणं हा माझा पिंड नाही. एकदा लग्न झाल्या मी एक कृषी केंद्र टाकलं होतं बुलढाण्याला, स्वाभिमानी कृषी केंद्र. त्यात मी 10 लाखांनी लॉस झालो. उधाऱ्याच त्या वसूल झाल्या नाही, मी ते बंद करून टाकलं. माझी मिसेस वकील आहे. अच्छा. माझं इंटरकास्ट मॅरेज आहे. माझी मिसेस सावजी वकील साहेबांची मुलगी आहे. सावजी वकील साहेब हे बुलढाण्यातले प्रतिथयश वकील आहे. त्यांची प्रॅक्टिस 50 वर्षाची झाली. त्यांची मुलगी म्हणजे माझी पत्नी आहे ॲडव्होकेट शर्वरी, ती पण लिडिंग प्रॅक्टिसनर आहे बुलढाण्याला. आणि माझी पत्नी वकिली करते. तिच्या कमाईतनं ती घर चालवते. म्हणजे घर चालवण्यासाठी मला काही वेगळे कष्ट करावे लागत नाही. हां, आणि तिने मला सांगितलं ठामपणे की मी वकिली करून घर चालवते, तू बिंदास महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी फिर. मग माझ्या फिरण्याचा जो खर्च आहे त्यात ती पण मला मदत करते. माझा आई वडील भाऊ पण मला मदत करतो आणि काही शेतकरी मदत करतात. याच्यातनं हे सगळं चालतं. आणि माझा मित्रपरिवार छान आहे. माझा मित्रपरिवार मला कशाची कमी पडू देत नाही. मी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तर मला जेवायची राहण्याची चिंता नसते कधी. मी मित्रांच्या घरी राहतो, कार्यकर्त्यांच्या घरी राहतो. उलट स्पर्धा करून ते मला विचारतात की आज आमच्याकडे मुक्काम करायचा आहे, आज आमच्याकडे राहा. समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांची काळजी घेणारी लोकांची संख्या पण चांगली आहे आणि त्याच गुडविलवर आज मी जिवंत आहे. माझा दुसरा कुठलाही व्यवसाय नाही. लोक जी मदत करतात त्याच्यातनं माझा सगळा प्रवास होतो आणि बायकोच्या व्यवसायावर, वकिलीवर माझं घर चालतं. आम्हाला पण प्रचंड कष्ट आहेत. म्हणजे आई वडील शेतात जातात, मिसेस माझी दिवस रात्र मेहनत करते, काम करते. लेकरा बाळांकडे आमचं लक्ष देणं होत नाही. मुलगी कोणत्या वर्गात जाते हे मला मागच्या वर्षी माहीत झालं. तिचा पॅटर्न कोणता आहे वर्गातला हे मला आता मागच्या महिन्यात माहीत झालं. ती मला म्हणली अभ्यास घेता का माझा, मी आजारी होतो या मधल्या काळात. मी म्हटलं दाखव. बघितलं तर म्हटलं जरा अवघड दिसतं. म्हटलं तू कुठल्या पॅटर्नला आहे, तर ती म्हणे मी CBSE ला आहे. बरं. हां, मग मी तिला म्हटलं, ती मला म्हणते आमच्या बाबांना आमचा वर्ग पण माहीत नाही. मी म्हटलं सॉरी बेटा, याचा गिल्ट माझ्या मनामध्ये आहे. चळवळीत काम करताना घरादाराकडे आपण कधी लक्ष देत नाही. वाटेल त्या परिस्थितीमध्ये, मिळेल त्या वाहनाने हा सगळा प्रवास सुरू असतो. कारण हा प्रवास चळवळीचा थांबवायचा नाहीये आणि हा अनेकांच्या वाट्याला येतो. हे काय आमच्याच वाट्याला असं नाही. वामनराव चटप साहेब 7 निवडणुका लढले शेतकरी संघटनेचे. बरोबर. आजही वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात ते अग्रेसर असतात. ते बसनं प्रवास करतात आजही, पण त्यांनी ते सोडलं नाही. आम्हाला जेव्हा जेव्हा जसं वाहन मिळेल तसं आम्ही प्रवास करतो. तर ही सगळी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. मी सामान्य गरीब घरातला पोरगा आहे. माझा काही बाप आमदार नाही, माझा बाप खासदार नव्हता, ना मला कोणता राजकारणाचा वारसा आहे, ना चळवळीचा वारसा आहे. वैचारिक बैठक शरद जोशींच्या तालमीत पक्की झाली. वाचनाची मला आवड आहे. बरं. माझ्या घरी 4,500 पुस्तकं आहेत. अरे हा, म्हणजे कलेक्ट केलेले. बरं. मी पण वाचतो, माझी बायको पण वाचते. आम्हाला दोघांना वाचनाची आवड आहे आणि वाचनातून बऱ्यापैकी समृद्ध होण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. करेक्ट. आता तुम्ही सांगितलं की समजा तुमच्या वाट्याला आलं, तुम्ही नेते आहात, तुम्हाला लोकांचं प्रेमसुद्धा तेवढं मिळतं. परंतु जेव्हा आपण सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी संघटनेचा, बऱ्याचदा जेव्हा आम्ही दौऱ्यावर जातो, काही लोक म्हणजे असे ओळख होते, त्या ओळखीपाळखीतून चर्चासुद्धा होते. तर एक फक्त किस्सा तुम्हाला सांगायचा आणि त्याचं उत्तर मला तुमच्याकडून घ्यायचं आहे की एक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मला भेटले. त्यांनी सांगितलं की मी आता उतार वयात आहेत, 50-55 वर्ष माझं वय झालं. कसं तरी तुम्ही जसं सांगितलं की इकडून तिकडून कुठल्या तरी वाहनाने प्रवास करून, कसं तरी काबाड कष्ट करून, जगून हे सगळं उतार वयामध्ये माझा घरप्रपंच चालत आला. पण मला असं गिल्ट वाटतं की मी माझ्या मुलांसाठी, माझ्या कुटुंबासाठी काही करू शकलो नाही, कारण मी सगळं माझं आयुष्य चळवळीसाठी घातलं. आणि मला त्याचं दुःखसुद्धा वाटतं. एकतर मी चळवळीत काम केलं, शेतकऱ्यांच्या कामी पडलो, पण इकडे कुटुंबाची वाताहत होत गेली. असे कार्यकर्ते कदाचित भरपूर असतील. मला एक जणच भेटले होते. आणि तुम्ही नेते आहात म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी विचारतो की ह्या नेत्यांचं आयुष्य असं जातं आहे, तर नेमकं ही परिस्थिती बदलायला पाहिजे का? म्हणजे त्यांना उतार वयामध्ये जे काही लोक शेतकऱ्यांच्या संघटनेसाठी, शेतकऱ्यांसाठी काबाड कष्ट करतात, इमानदारीनं सगळं काही आयुष्य जगतात, त्यांच्या वाटाला अशी परिस्थिती येणं हे थोडं दुःखदायक नाही आहे? आता बघा, हे चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांचीच अवस्था ही अशी आहे. हां, घरादारावर चळवळीत काम करणं म्हणजे पागलपण आहे. एखाद्या विषयासाठी पागल होणे, वेडं होणे हे काम आहे. एखाद्या विचाराने पागल झाल्यावर झपाटल्यासारखा माणूस जसा काम करतो तशा पद्धतीने चळवळीतले लोक काम करत असतात. मग आमचं घरादाराकडे लक्ष नसतं, आमचं कुटुंबाकडे लक्ष नसतं. जसं शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पटेल यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचा विचार होता. स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. 23व्या वर्षी भगतसिंग फासावर गेले. तो जो क्रांतिकारी विचार होता, तो क्रांतिकारी विचार चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात असतो आणि म्हणून बेभान होऊन हे सगळे लोक आम्ही काम करत असतो. तर ही परिस्थिती तुम्ही म्हणता ही खरी आहे. महाराष्ट्रात चळवळीमध्ये काम ज्या लोकांनी केलं, आयुष्य घातलं, त्यांच्या मुलाबाळांकडे त्यांना लक्ष देता आलं नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची राहिली. आणि जर का त्या लोकांची समाजाने दखल नाही घेतली
तर त्याच्या इतकं आयुष्यात खंत माणसाची कोणती असू शकते? समाजाने दखल कशा प्रकारे घ्यायला पाहिजे? नाही, समाजाने मला असं वाटतं की असे चळवळीत काम करणारे जे लोक आहेत, ज्यांच्या अडचणी आहेत, की अशा लोकांचे जी मूळ अडचण आहे, त्याला काही समजा राहायला घर नसेल तर त्याला घराची व्यवस्था गावातल्या लोकांनी करून देणं, त्यांना राहण्याची व्यवस्था करून देणं, त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं, ह्या गोष्टी केल्या पाहिजे. कारण ज्यांनी 30-35 वर्ष चळवळीमध्ये घातली, या लोकांच्या कामाची कदर समाजाने केली पाहिजे आणि आमच्यासारख्या फिरणाऱ्या लोकांनी पण केली पाहिजे. जर मला लोकांनी भरभरून दिलंय तर मी पण खालच्या लोकांना भरभरून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या मताचा मी आहे. नुसतं मी माझं झालं आणि बस मी माझं कौतुक करणार असं न करता, माझ्याबरोबर काम करणारा सहकारी कसा जगतोय त्याची काळजी मी पण घेतली पाहिजे. त्याच्या सुखात, त्याच्या दुःखात, अडीअडचणीच्या काळात मी धावून गेलो पाहिजे आणि त्याला मी सांगितलं पाहिजे नेत्याने की बाबा तू तुझं सांभाळून चळवळीचं काम कर. हा, पूर्ण वेळ तू चळवळीत काम करून तू घरदार उद्ध्वस्त करू नको. ठीक आहे, आज रविकांत तुपकर लोक मदत करतात म्हणून समोरच्याला करतीलच असं नाही. बरोबर. म्हणजे जे माझ्या वाट्याला आलं ते समोरच्याच्या वाट्याला येईलच असं पण नाहीये, पण ते भोगण्याची तयारी पाहिजे. हे सगळं आज आमच्या वाट्याला प्रेम लोकांचं येत आहे. तर याच्या पाठीमागे जर 20 वर्ष तुम्ही गेले तर लोकांनी आम्हाला दगड मारले, लोकांनी आम्हाला सभा घेऊ दिल्या नाही, लोकांनी आम्हाला हिनवलं, लोकांनी आमच्यावर टीका केली, लोक आम्हाला हसले. हे सगळं पचवत हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे आणि हे सगळं यायला एक तपश्चर्या करावी लागते कुठली तरी. जसं मोठ्या लोकांना एका तपश्चर्येतून जावं लागतं. दिवस रात्र महाराष्ट्रभर फिरणं हे सोपं नाही. आजच्या घडीला तुम्ही पैसे देऊ शकता कोणाला मदत, पण वेळ देऊ शकत नाही. रविकांनी तो वेळ 20 वर्ष दिलेला आहे. माझ्यासारख्या माझ्या अनेक सहकाऱ्यांनी वेळ दिलेला आहे. त्यामुळे नेतृत्वाने पण त्याची कदर केली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि वेळ दिला म्हणजे असाच नाही दिला, मी अनेक फाटक्या घरातली पोरं चळवळीमध्ये आणली आणि त्या पोरांना नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यांना निवडून येण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, त्यांचं प्रमोशन केलं. माझं काय आहे, मी काही इतर नेत्यांसारखं म्हणजे असं नाही करत की कार्यकर्त्याचं प्रमोशन करत नाही. मी मोठ्या मनाचा आहे, मी खुज्या मनाचा नाहीये. मी सोबत असलेल्या कार्यकर्त्याची समोरच्याची ओळख करून देतो, त्याच्यातलं वैशिष्ट्य समोरच्याला सांगतो, त्याच्या प्रतिभेला फुलवण्याचं काम करतो, त्याला प्रमोट करण्याचं काम करतो, त्याला जपण्याचं काम करतो. तळ हाताच्या फोडासारखं जर तुम्ही कार्यकर्त्याला जपलं तर तो कार्यकर्ता सुद्धा तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपेल. अगदी. तुम्ही जर का स्वतःच बघत बसले तर मग कार्यकर्ता तुमच्याबरोबर फार काळ टिकत नाही. त्यामुळं या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची काळजी समाजाने घेतली पाहिजे, आमच्यासारख्या लोकांनी जमेल तिथे घेतली पाहिजे, त्यांच्या कष्टाचं कदर केली पाहिजे, या मताचा मी. नाही तर भविष्यात लोक चळवळीत येणार नाही. बरोबर. आता तुम्ही नेतृत्वाचा उल्लेख केला. तुम्ही आता जे काही एल्गार आंदोलन पुकारलंय, त्याचे काही पोस्टर्स किंवा बॅनर्स असे छापलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमचे जे नेतृत्व नेते आहेत राजू शेट्टी यांचा कुठं फोटो दिसत नाही. मग तुपकर साहेब आणि शेट्टी साहेब यांच्यामध्ये काही बिनसलं का, काही आलबेल नाही असं दिसतंय? नाही, हे बघा, मला त्याच्याबद्दल काही आता बोलायचं नाही, कारण माझ्या डोक्यात सोयाबीन कापूस आहे. तुम्हाला मी खरं सांगू का, मी तुम्हाला आईची शपथ घेऊन सांगतो, सोयाबीन कापूस हा माझा आत्मा आहे आणि सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मला सगळं फिका आहे. तो माझा आत्मा आहे. मला हे आंदोलन उभं करताना याला कुठली संघटनेची, पक्षाची, राजकारणाची किनार लागू नये, हे जन आंदोलन व्हावं म्हणून मी हे अशा पद्धतीनं भगतसिंगाला आदर्श ठेवून हे आंदोलन पुढे करतो आहे. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहे हे तुम्हाला सांगतो, परंतु जन आंदोलन उभं झालं पाहिजे. काय झालं, गावागावातला पक्षातला जो शेतकरी आहे हा वेगळ्या वेगळ्या पक्षात विभागला गेला आहे. मी काँग्रेसचा, एक गट काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, भाजपचा, सेनेचा, अजून वेगळ्या पक्षाचा. आणि मग ते शेतकऱ्यांना दुर्दैवाने काय वाटतं की आमचा पक्ष हा सगळ्यात मोठा आहे, जात धर्म. म्हणजे आमचं पण शेतकऱ्यांची पोरं बापाला बोललं तर ऐकून घेईल, पण नेत्याला बोललेलं ऐकून घेणार नाही, अशी आमची परिस्थिती आहे. म्हणून मला काय वाटतं की शेतकऱ्यांचा कट्टरवाद घराघरामध्ये तयार झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही काय नारा दिला, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, हा नारा आम्ही यावर्षी दिलेला आहे. जन आंदोलन उभं झालं पाहिजे या हेतून हे केलेलं आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये BRSचा शिरकाव झाला. बरेचसे त्यांनी स्वतःची कार्यकारिणी सुद्धा उभी केली. आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं किंवा ते पाहिलं तर बरेच त्यातले जे काही आता त्यांचे कार्यकर्ते तयार झाले तर BRSचे, तर ते शेतकरी चळवळीतलेच आपले काही नेते त्यांच्याकडे गेलेले दिसत आहेत. तर मग नेमकं हे नेते एखाद्या राजकीय पक्षाकडे, जे दुसऱ्या राज्यातून पक्ष आपल्याकडे शिरकाव करू पाहतो त्याच्याकडे जात आहेत, आकर्षित होत आहेत, हे नेमकं कशाचं फलित आहे? हे असं आहे की BRSने म्हणजे KCR साहेबांनी तेलंगणामध्ये जे शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या, तिथं त्यांनी पूर्ण वेळ शेतकऱ्यांना वीज मोफत दिली, तिथं सिंचनाच्या सोयी केल्या, लिफ्ट इरिगेशन मोठ्या प्रमाणात केलं. शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर लगेच त्याच्या घरी
दुसऱ्या दिवशी 10 लाख रुपये पोहोचवण्याची व्यवस्था केली, एकरी 10,000 रुपयाची मदत वर्षाला शेतकऱ्यांना केली. ह्या ज्या काही बेसिक गोष्टी त्यांनी केल्या ना, ह्या गोष्टींकडे आकर्षित होऊन ही सगळी मंडळी तिकडे गेली आणि त्यांनी चांगलं काम तेलंगणामध्ये केलेलं असं माझं मत आहे. त्यामुळं कसं आहे, चळवळीतला कार्यकर्ता एक स्पेस शोधत असतो, नेता शोधत असतो. जेव्हा त्याचा भ्रमनिरास होईल किंवा त्याला चळवळीतल्या कार्यकर्त्याला जेव्हा असं वाटतं की माझ्या क्षमतेचा वापर हे करून घेत नाही इथं किंवा प्रतिभेचा माझा वापर करून घेत नाहीये, तर तेव्हा चळवळीतला कोणताही चळवळीतला कार्यकर्ता हा नेतृत्व शोधत असतो किंवा ती स्पेस शोधत असतो. तर ती स्पेस शोधण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी केला. त्यांचं काही चुकलं असं मी मानत नाही, कारण तेलंगणाचं मॉडेल जर का महाराष्ट्रात आणलं तर अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल असा त्या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा हेतू आहे. आणि दुसरं मला सातत्यानं काय वाटतं की एखादा कार्यकर्ता समजा BRS मध्ये गेला, कामक्या पक्षात गेला, कामक्या संघटनेत गेला, तर त्याचं चळवळीतलं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला नाकारता येईल का? कारण त्याने 20-20 वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे एखादा कार्यकर्ता गेला की लगेच तो विलन करायचा. अरे त्याला तुम्ही विलन करायला जाता, पण त्यांनी त्याच्या आयुष्याचे 20 वर्ष दिले, 10 वर्ष दिलेत, 15 वर्ष दिलेत, ते कॉन्ट्रीब्युशन नाकारून चालणार नाही ना. असं लगेच एका मिनिटात कसं काय होऊ शकतं? त्याचं तारुण्य त्यांनी तुम्हाला समर्पित केलेलं आहे. त्यामुळं ज्या ज्या लोकांनी शेतकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे, आज ते भले वेगळ्या ठिकाणी असतील, त्या सगळ्या लोकांच्या बद्दल आपण आदर ठेवला पाहिजे, या मताचा मी आहे. बरं, आता थेट तुम्हाला प्रश्न विचारतो की रविकांत तुपकर यांची काही राजकीय महत्वाकांक्षा आहे का, किंवा पुढील काळामध्ये रविकांत तुपकर आम्हाला एखादी निवडणूक लढवताना दिसतील का? का असू नये राजकीय महत्वाकांक्षा? म्हणजे राजकीय महत्वाकांक्षा फक्त या चोरांनीच ठेवाव्या का? आमच्या सारख्या फाटक्या शेतकऱ्याच्या पोरांनी ठेवू नये का? काय म्हणजे राजकारण करणं वाईट आहे का? मी तर म्हणतो शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं राजकारण झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही. आज सोयाबीन कापूस उत्पादकांच्या आंदोलनाच्या जोरावर सरकार 100% का झुकत नाही? कारण सोयाबीन कापूस उत्पादकांची वोट बँक नाही आहे. सोयाबीन कापूस उत्पादकांची जर वोट बँक तयार झाली तर सगळे नेते सोयाबीन कापूस उत्पादकांची भाषा बोलतील. लक्षात ठेवा, धानावाल्यांची भाषा बोलतील, संत्र्यावाल्याची भाषा बोलतील, केळीवाल्याची भाषा बोलतील. पण एक पॉलिटिकल वोट बँक उभी झाली पाहिजे. आणि मला माझ्या भागातल्या शेतकऱ्यांचा आग्रह आहे, तुम्ही निवडणूक लढा. त्यामुळे शेतकरी मला जो आदेश देतील ते मी करेल. शेतकऱ्यांनी सांगितलं ही निवडणूक लढा, मी ती निवडणूक लढेल. शेतकऱ्यांनी आग्रह केला ही निवडणूक लढा लढेल. शेतकऱ्यांनी सांगितलं नाही लढा, ठीक आहे. माझ्या दृष्टीने शेतकरी हा माझा देव आहे. माझ्या भागातला त्या शेतकऱ्याचं मी दर्शन घेतो. तो शेतकरी सांगेल ते मला मान्य आहे. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या फाटक्या घरातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आलं पाहिजे. एका बाजूला जर या लोकांना आम्ही शिव्या घालत असू राज्यकर्त्यांना, तर तिथं जाऊन आमचं चांगले लोक पण गेले पाहिजे ना. शेतकरी चळवळीत काम करणारे लोक सभागृहात गेले तर वाईट काय, पोटात दुखायचं कारण काय? उलट तिथं जाऊन तिथले त्या भागातले प्रश्न उपस्थित होतील ना. त्यामुळे जे चळवळीत काम करणारे लोक ते सभागृहात गेले पाहिजे, या मताचा मी आहे. आता पण जे नेते आहेत मराठवाडा विदर्भातले, ते सगळे जेव्हा आपण सभा ऐकतो, त्यांच्या रॅल्या बघतो, तेव्हा ते सगळे शेतकरी सोडून काहीच बोलत नाही. मग आता पण तीच परिस्थिती आहे की ते शेतकऱ्यांचा धाक उरलेला नाहीये, लक्षात घ्या. तो कसा? तो असा की एखादा नेता जेव्हा तुमच्या गावात येतो तेव्हा तो जर सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर बोलला नाही तर त्याला जाब विचारला पाहिजे की सोयाबीन कापसाबद्दल तुझी काय भूमिका आहे. हे लोक विचारत नाही. लोक टाळ्या वाजवतात, मग त्यांना वाटतं यांना काही घेणं देणं नाही. आणि ते लोक आम्हाला विचारतात आपलं सोयाबीन कापसाची लढाई उभी करावं लागेल बरं आपल्याला. अरे आम्ही करतोच, पण ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना जा विचारा ना त्यांचं की तुम्ही सोयाबीन कापसाबद्दल का बोलत नाही, सभागृहात काय करता. आतापर्यंत सभागृहामध्ये या लोकांनी सोयाबीन कापसावर किती आवाज उठवला, हे प्रश्न विचारले पाहिजे ना. शेतकऱ्यांच्या तरुण्याबाण पोरांना मी आवाहन करेन की आपण जर इंग्रजाच्या काळात राहिलो असतो तर आपण भगतसिंगासोबत असतो, नाना पाटलांसोबत असतो, आपण महात्मा गांधींसोबत असतो. तर मग आज गावगाड्यातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या शेतकऱ्याच्यासाठी लढाई उभी करणं, आपल्या मायचं कुंकू वाचवणं, बापाची आत्महत्या थांबवणं, हे चॅलेंज आहे तुमच्या आमच्या समोरचं. याच्यासाठी भगतसिंगाचा अवतार घेऊन या लढाईमध्ये उतरा आणि या नेत्यांना गावागावात जा विचारा, ही मी शेतकऱ्याच्या पोरांना आवर्जून प्रामाणिकपणे सांगतो. आता तुम्ही कापूस सोयाबीनबद्दल सांगितलं. कापूस सोयाबीनचा प्रश्न खरंच खूप बिकट आहे. तसं पाहिलं तर आपले आमदार खासदार विदर्भ, मराठवाडा, खानदेश ज्या भागातून कापूस सोयाबीन उत्पादक भाग आहे त्या भागातली संख्या तसं पाहिलं तर जास्त आहे. तरी हा प्रश्न आपल्याला कायम आहे. तर कुठंतरी वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची वेळ आली आहे का? किंवा मग जे काही नवीन कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते शेतकरी चळवळीत किंवा राजकारणात येऊ पाहत आहेत, ग्रामीण भागातले, त्या भागातले, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, मी शेतकऱ्याच्या सगळ्या पोरांना आवाहन करेन की वर्ल्ड कपची मॅच कशी मन लावून पाहतो आपण. एखाद्यानं विराट कोहलीनं का रोहित शर्मानं शतक मारलं की आपण फटाके फोडतो, दिवसभर आनंदात राहतो, त्या दिवशी आपण जेवण करत नाही, इतका आनंद आपल्याला होतो. पण या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर आपल्या बापानं किती शतकं मारले असतील, आतापर्यंत किती आपल्या सेंचुरीज झाल्या असतील, त्याचा विचार कधी केलाय का आपण? म्हणून माझं शेतकऱ्याच्या पोरांना सांगणं आहे
की आपल्या बापाचा घाम हे राज्यकर्ते पायाखाली तुडवत आहेत. 7,000 पर क्विंटल उत्पादन खर्च सोयाबीनचा आहे आणि बाजारात भाव 4,000 आहे. कसं जगणार आहे आपण? म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळतो आहे. शेतीमालाला भाव मागणं किंवा नुकसान भरपाई एकरी मागणं हे आपला अधिकार आहे. हे भीक आम्ही मागत नाहीये, तो आमचा हक्क आहे. कारण सरकारने आम्हाला लुटलेलं आहे. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, आमच्या हक्काचे पैसे द्या हे सांगायला शेतकऱ्याच्या पोरांनी या सोयाबीन कापसाच्या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कारण तरुणांच्या भरोशावर लढाई आपल्याला उभी करायची आहे आणि तरुणांनी जर का एखादी लढाई मनात घेतली तर मला नाही वाटत की त्या लढाईला यश येणार नाही. 100% यश येणार. तरुण पोरांनी 100 दिवस या पुढे 100 वर्ष या पुढाऱ्यांच्या मागे पुढे फिरण्यापेक्षा 10 दिवस जगा, पण ते वाघासारखं जगा, भगतसिंगासारखं जगा, छत्रपतींसारखं जगा, हे माझं तरुण पोरांना आव्हान आहे. राज्यात आता सध्या मराठा आरक्षणाचा एक आंदोलन पेटलेलं आहे. शेतीच्या ह्या मराठा समाजाची जी काही आर्थिक परिस्थिती डबघाईला गेली त्याच्या मुळाशी तसं पाहिलं तर शेतीचे हे प्रश्नच आहेत. म्हणजे मालाला न मिळणारा भाव, त्यातून येणारी आर्थिक गरिबी, हे सगळे प्रश्न आहेत. तर नेमकं ह्या प्रश्नाकडे राज्यकर्त्यांनी कसं पाहायला पाहिजे? नाही, मला असं वाटतं की मराठा आरक्षणाचा प्रश्न का तयार झाला आणि एवढा असंतोष मराठा तरुणांमध्ये काय, याच्या खोलात थोडं गेलं पाहिजे. मराठा समाज हा बहुतांशी शेती करणारा समाज आहे आणि शेतीचं शोषण जे केलं त्याच्यामुळे ही गरिबी आली आणि या गरिबीमुळे मराठा तरुणांमध्ये असंतोष आहे. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे का? 100% मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. बिलकुल मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण त्याच्या बरोबरीनं शेतमालाचा भाव पण मिळाला पाहिजे. जर का आम्हाला उत्पादन खर्चावर 50% भाव मिळाला तर शेती करणारा जो मराठा आहे गावाकडचा नोकरीवाला सोडून तो मराठा समाजाच्या माणसाला स्थिर स्थावर होता येईल, त्याच्या पोराबाळांचे शिक्षण चांगले होतील, त्याला भविष्यात कुठे काही मागायची वेळ येणार नाही. बरोबर. हां, आता आम्ही विदर्भातले मराठा पण आहोत आणि ओबीसी मध्ये पण आहोत, कुणबी पण आहोत. म्हणजे आम्ही मराठा पण आणि कुणबी पण आहे विदर्भातले मराठे. तरी आम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं म्हणून आमचा पाठिंबा आहे. आम्ही मोर्चे काढतो, आमचा भरभक्कम पाठिंबा आहे. तर मला असं वाटतं की आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मराठा आरक्षणाबरोबर आपल्याला शेतमालाचा भाव सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, असं माझं मत आहे. अगदी बरोबर. आता तुम्ही एल्गार आंदोलनाचा हाक दिली, तुम्ही आता राज्यभर दौरे सुद्धा करतायत. तर नेमकं हे एल्गार आंदोलन काय आहे, याची दिशा नेमकी काय आहे आणि हे एल्गार आंदोलनाचे पुढचे टप्पे कसे असतील? नाही, असं आहे की यावर्षी जे काही सोयाबीन कापसाचं नुकसान झालेलं आहे, तर आमची भूमिका अशी आहे की सोयाबीनचं यावर्षी परिस्थिती अत्यंत वाईट आहे. यावर म्हणजे जवळपास मी तुम्हाला सांगितलं उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी रेट मिळणार आहे सोयाबीनला आणि येलो मोझॅकमुळे खूप नुकसान झालंय. विमा कंपन्या अग्रिम रक्कम द्यायला तयार नाहीयेत. बरोबर. हा, विमा कंपन्या आम्हाला फाट्यावर मारतात. सरकार विमा कंपन्यांचं सरकारचं साठलूट आहे. सरकारचं विमा कंपन्या ऐकत नाही अशी परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सोयाबीन कापसाला एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कारण आमचा उतारा यावर्षी 50% कमी झाला. खूप ॲव्हरेज कमी हो, 2, 3, 4चा ॲव्हरेज आहे, फार तर हायेस्ट 5चा ॲव्हरेज आहे सोयाबीनला. कापसाचं पण 2, 3, 4, 5चा ॲव्हरेज आहे. खूपच कमी उतारा यावर्षी आलेला आहे. त्यामुळे एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी ही आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला 9,000 रुपये जो माल येईल त्याला प्रति क्विंटल 9,000 रुपये दर मिळावा आणि 12,500 रुपये कापसाला मिळावा, अशी आमची मागणी आहे. आणि दुसऱ्या बाजूला वन्य प्राण्यांपासून जे नुकसान होत आहे त्याच्यासाठी शेतीला सौर ऊर्जेचं कंपाऊंड आम्हाला नको आहे. आम्हाला सिमेंटचं कंपाऊंड करून द्या जंगलाच्या काठावर. तुमचे प्राणी तुमच्या घरात घाला, आमचे प्राणी आमच्याकडे, आमचं शेत आम्हाला राहू द्या, आम्हाला त्रास देऊ नका, अशी आमची मागणी आहे. आणि चालू वर्षाची पीक विम्याची अग्रिम व 100% रक्कम मिळाली पाहिजे. विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती करा. आणि 50,000 रुपये जे प्रोत्साहनपर अनुदान पाहिजे आहे कबूल केलेलं आहे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना, ते पण तात्काळ द्या. सोयाबीनची आयात थांबून निर्यात करा, आयात करू नका. खाद्यतेलाचं आयात शुल्क 30% करा. तेल बियांवरील GST रद्द करा. GM सोयाबीनला आणि कापसाला भारतात लागवडीची परवानगी द्या. तरुणांना हक्काचा रोजगार द्या, मोफत वीज द्या आणि शेतमजुरांना विमा सुरक्षा द्या, त्यांना मदत द्या. महिला बचत गटांचं कर्ज आमचं माफ करा. मायक्रो फायनान्सनं आमच्या महिला त्रस्त झालेल्या आहेत. जसं तुम्ही अंबानी अदानीचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता की नाही, तसं एकदा आमचे बचत गट सुद्धा अडचणीत आलेले आहेत, त्यांचंही महिलांचं बचत गटाचं कर्ज माफ करा, ही सुद्धा आमची मागणी आहे. भूमिहीनांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे द्या. दूध उत्पादकांना अनुदान द्या. मेंढपाळांना चराई क्षेत्र द्या आणि मागील वर्षीच्या त्रुटीतील शेतकऱ्यांना अल्प पीक विमा मिळाला त्यांना पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना द्या. वारकऱ्यांसाठी एखादं महामंडळ तयार करून त्यांना आर्थिक मदत द्या. कृषी कर्जाला सिबिलची अट लावली ती रद्द करा. अनुदानाच्या पैशाला बँकांनी हुड लावले ते रद्द करा. शेत रस्ते, पांढरे रस्ते तात्काळ करा. अशा प्रकारच्या मागण्या या आंदोलनामध्ये आमच्या आहे. मी गेल्या आठवड्याभरापासून विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालेलो आहे.
ही यात्रा 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर सोयाबीन कापूस पट्ट्यात बुलढाणा जिल्ह्यात फिरेल आणि 20 नोव्हेंबरला सोयाबीन कापूस उत्पादकांची ताकद काय असते हे आम्ही 20 नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये दाखवून देऊ. त्याचं रूपांतर समारोप महामोर्चामध्ये होणार आहे. 20 नोव्हेंबरला जो महामोर्चा होईल या महामोर्चाने सरकार हादरून टाकू, आम्ही सरकारच्या पायाखालची वाळू सरकू आणि शेतकऱ्याची एकी काय असते सोयाबीन कापूसवाल्याची हे एकदा सरकारला दाखवून देऊ. जर का सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळाला नाही तर सरकार सुद्धा आम्ही जागेवर ठेवणार नाही. अशा पद्धतीनं यावर्षी आमची आक्रमक भूमिका आहे. रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादकांचा मुद्दा हाती घेऊन एल्गार परिषद किंवा आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्यावर जे काही टीका केली जाते, नेमकं त्यांनी काय, त्यांच्या मागण्या काय, त्यांचं आंदोलन कसं होणार आहे, आपल्या मनातले प्रश्न त्यांच्याविषयीचे काही शेतकरी नेते आहेत किंवा मग राजकीय नेते आहेत, त्यांनी काही टीका केलेल्या आहेत, त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी स्पष्टपणे आणि दिलखुलासपणे उत्तर दिलं. त्याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करूयात. सर, आपण आम्हाला वेळ दिला आणि आमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. धन्यवाद.